श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य अध्याय 12. अध्यायाला सुरुवात करूयात. गुरुदेव दीपकाला म्हणाले. अर्जुनाची विनंती ऐकून त्यानंतर श्री दत्तांनी त्याला सविस्तरपणे उत्तर दिलं. श्री दत्त म्हणाले, संसारी मूढ जीव शास्त्रावरती विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्यावरती देव अवकृपा करीत असतो. त्यामुळे ते संसाराच्या चक्रात फिरत राहतात. स्वतः चैतन्यरूप साक्षी असूनही जागृती आदी 3 अवस्थाहून भिन्न असून ते स्वस्वरूपाला विसरून जातात. मी कर्ता आहे, मी दाता आहे, मी सुखाचा आणि दुःखाचा भोगता आहे असे मूर्खपणाचे मत स्वीकारून जगात सर्वत्र भेद पाहतात. पण ही केवळ भ्रांती आहे. ते दूर होतात. मुक्ती काही दूर राहत नाही. जे वेदांतात पंडित असतात तेही हा सर्व बाह्य उपचार एका आत्मस्थितीवर घडतो असे म्हणतात. मुळात जर बंधच अस्तित्वात नाही तिथे मुक्ती ही अवस्था तरी खरी कोण म्हणेल. केवळ अज्ञ लोकांना समजावे म्हणून शास्त्रात आणि पुराणात असे निरूपण केलेले असते एवढेच. जे ब्रह्म सत्यरूप, ज्ञानरूप, अनंतरूप व सदोदित असते त्यावर लोक नाना नामांची आणि रूपांची नेहमी कल्पना आरोढीत असतात. हे जे जगत दिसत आहे ते पूर्वी एकमेव ब्रह्म होते. त्यात भेद नव्हते. ते सच्चिद आनंद रूप होते. त्या समान दुसरे काहीच नव्हते. त्यात सजाती भेद कुठून आला? दुसरे काही नाही म्हणून त्यात विजाती भेदही नाही. सतचित आणि आनंदरूप ब्रह्मा अखंड एकरस आहे. वृक्षांचे पान आणि फळे यातील भेदासारखा स्वगत भेदही त्यामध्ये नाही. वृक्षाला पान असते ते एकदेशी असते. फळ फूल ही सुद्धा वृक्षाला आपापल्या परी एकदेशी असतात. पण ब्रह्मा हे सर्वांशी एकमेव सर्व असते. दीप हा जसा एकाच वेळी लाल असतो, उष्ण असतो व प्रकाशमय असतो, तसेच ब्रह्मा सतचित आनंद आहे. निर्विकाराला विकार होत नाही म्हणून मायेचा अंगीकार करावा. तर तीही शक्ती आत्मशक्तीच असून तीही निराकार असते. त्यामुळे तिच्या अस्तित्वानेही द्वैत उत्पन्न होत नाही. शक्ती ही शक्तिधारी तत्वाहून वेगळी नसते हे सर्व लोक जाणतात. मग तिच्यामुळे दुसरेपणा येतो असे कसे म्हणावे? कोणी म्हणतात आधी माती असते, नंतर तिचा घट बनवतात. तरी मातीचा आकार मनात येतो. पण येथे तसे मानले तर पूर्वी मुळात काहीच नव्हते. जीभ नव्हती, मनही नव्हते. मग नाम आणि रूप कोण निर्माण करते? तर अद्वितीय असे ब्रह्मच संकल्पाने अनेक झाले म्हणूनच एक जाणले की सर्व काही विवेकाने जाणले जाते. कुंभार माती घेतो, कुंभार हाताने घट बनवितो. याला आरंभवाद असे म्हणतात. येथे माती ही उत्पादन कारण असते. कुंभार हे निर्मिती कारण होय. ईश्वर हा उत्पादन कारण आणि निमित्त कारण दोन्हीही होऊन जगाची निर्मिती करतो. त्याची निर्विकारपणही त्यात बिघडत नाही. ईश्वर कोळ्याप्रमाणे विश्वाची उत्पत्ती आणि संहार करतो. कुंभाराप्रमाणे त्याला मातीसारखी अन्य सामग्री आणून वेगळे काही निर्माण करण्यास आरंभ करावा लागत नाही. आंबट पदार्थाने दुधाचे दही होते हा परिणामवाद. निर्विकार आत्म्याला तोही नाही म्हणून हा विवर्तवाद. शिंपीवर रुपयाचा भास होतो किंवा दोरीवर सापाचा भास होतो तशी जगाची उत्पत्ती भासमान होते. त्याचे अधिष्ठान निर्विकार आहे. जीव आणि ईश्वर यांचा परस्पर असा भेद आहे. चित्तात अविद्या असते तेथेही विद्या अविद्या परस्पर भेद आहे. हे 6 प्रकार अनादी मानलेले आहेत. हाही भेद कल्पितच आहे. कारण मुळात अविद्या म्हणून काही नाहीच. मग भेदाची वार्ता कुठे येते? स्वस्वरूपी कोणताही भेद नाहीच. तू म्हणशील की भ्रम मिथ्या आहे, तर श्रवणाचे कष्ट कशाला? त्याला उत्तर म्हणजे जरी भ्रम मिथ्या असला तरी त्यामुळे फार मोठा अनर्थ घडतो. म्हणून योगादिकांनी या भ्रमाचे निरसन करावे लागते. अग्नीत जसे हीन जळून सोने शुद्ध होते तसे कार्य करावे लागते. भ्रमाचा मल योगाने गेला की स्वयंप्रकाश तत्व स्वतः प्रकाशित होते. तिथे आभास मात्र असणारे द्वैत कसे काय येईल? गारुड्याने जरी जादूने पाणी दाखविले तरी त्याने भूमी भिजत नसते. पण ते पाणी आहे असे वाटून सर्व लोक फसतात. जगरूपी द्वैत असाच भ्रम आहे. संसारच भ्रमात्मक आहे. सुख दुःखही भ्रमातून निर्माण होणारे आहेत. हा भ्रम नष्ट झाला की मग कुठले आले आहे द्वैत? आणि अर्जुना भ्रमनिरास झाला की प्रारब्ध म्हणून काही उरेल काय? कर्म वगैरे सारे श्रम व्यर्थ केले जातात. पण त्याने काही द्वैतभ्रम नष्ट होत नाही. पण सद्वस्तू जे ब्रह्म
त्याच्या ज्ञानानेच भ्रम दूर होते. जो ज्ञानयुगात प्रवीण होतो तोच भ्रम दूर करतो. त्यालाच पूर्ण निखळ आनंद मिळतो. तोच मनुष्य कृतकृत्य होतो. हे ऐकून अर्जुनाने म्हटले, प्रभू, योगज्ञान कसे साधावे ते कृपा करून मला सांगा. ब्रह्मा एक असून अनेक कसे झाले? दुःखाचा उद्भव कसा झाला? याचा विवेक मला सांगा बा. तेव्हा श्री दत्त अर्जुनाला म्हणाले, स्वरूपाच्या ठिकाणी कल्पना नसतात. ती नित्यमुक्त निर्विकार स्थिती असते. ती स्थिती कोणालाही बिघडवता येत नाही. प्रकृतीच्या शुद्ध सत्वगुणांमध्ये तेच ब्रह्म प्रतिबिंबित होते. तोच जगतपिता श्रुतिमान्य ईश्वर होय. तोच ब्रह्मा विष्णू आणि रुद्र ही रूपे धारण करतो. तोच सृजन, पोषण आणि संहार करतो. तोच सर्वांच्या अंतर्यामी राहतो आणि तोच आपल्या भक्तजनांना तारतो. त्याची जी शुद्ध सत्वात्मक शक्ती आहे तिलाच विद्यामाया म्हणतात. ती उपाधिरूपच आहे आणि तिच्या योगाने सर्वज्ञता हा गुण येतो. शबलसत्व गुणमय अशी जी प्रकृती आहे त्या प्रकृतीत ब्रह्माची जी प्रतिबिंबे पडतात त्यांना जीव असे म्हणतात. ते जीव परतंत्र असतात. जो एक व्यक्तिमर्यादेतील चेतनत्व जीव असतो तो किंचित ज्ञान असणारा होय. जो समष्टीच्या व्यापक क्षेत्राचा अभिमानी जीव असतो तो सर्वज्ञ असा प्राज्ञ ईश्वर असून आज्ञ जीव वर्गाला तो जागवितो. मायेच्या शक्ती दोन असतात. एक आवरण शक्ती, दुसरी विक्षेपक शक्ती. जी शक्ती ब्रह्माला आच्छादून ठेवते असा भास होतो तिला आवरण म्हणतात. ईश्वर आणि मुक्त याशिवाय जे इतर जीव असतात त्यांना आवरण पडते व मी अज्ञ आहे असे प्रतीत होते. असे अज्ञान असते तेव्हा मी करता, मी भोगता या जाणीवांचा प्रादुर्भाव होतो. हे विक्षेप शक्तीचे कार्य होय. त्यामुळे नाना योनीत जीव भ्रमण पावतो. विक्षेप हेच सुख, तेच दुःख. भूत भौतिक म्हणून जे काही भासते तोच विक्षेप होय. जे काही कार्य म्हणून होत असते तो सारा विक्षेपाचाच प्रकार आहे. अंधुक प्रकाशात पडलेली दोरी पाहिली तर तेथे सर्पाचा भास होतो. हा विकल्प मनात उद्भवतो तीच आवरण शक्ती होय. तेथे साप आहे अशा भासामुळे जी धडकी भरते, जो कंप भरतो त्याला विक्षेप म्हणतात. दोरीचे ज्ञान होताच सर्परूपी भ्रमाचा निराश होतो. तेथे आपला विक्षेप नाहीस झाला म्हणून काही गडबडून जात नाही कोणी. जीवाला जे अज्ञान असते त्याचा निराश झाला की विक्षेपजन्य भ्रमणही त्या जीवाचे थांबते. ब्रह्मापासून प्रकृती, प्रकृतीपासून महतत्वाची उत्पत्ती, त्यापासून अहंकार, त्या अहंकारापासून पंचमहाभूतांची उत्पत्ती होते. आकाशाचा गुण हा शब्द आहे. वायूचे दोन गुण, एक शब्द आणि दुसरा स्पर्श. तेजाच्या ठिकाणी शब्द, स्पर्श आणि रूप हे तीन गुण असतात. जलाच्या ठिकाणी चार गुण असतात म्हणजे शब्द, स्पर्श, रूप आणि रस. पृथ्वी तत्वात पाच गुण असतात. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हेच ते गुण. भूतांच्या सत्वतत्वाच्या सूक्ष्म गुणांनी पाचही ज्ञानेंद्रिय उत्पन्न होतात. कान, त्वचा, डोळे, जीभ व नाक हे पाच ज्ञानेंद्रिय आहेत. आता अंतःकरण ऐक. भूतांचे सत्वांश एकत्र होऊन अंतःकरण बनते. प्रतिभेदाप्रमाणे मूळ निर्विकल्प असलेले अंतःकरण पंचविधा होते. संकल्पात्मक जे अंतःकरण असते ते मन होय. निश्चयात्मक जे असते ते बुद्धी. अनुसंधान करणारे जे असते ते चित्त. मीपणाची उर्मी असते तो अहंकार. याचा अंतर्भाव करून कोणीही दोन आहेत असे म्हणतात. आता असे पहा की या गुणातून प्राण आणि कर्मेंद्रिय झाली. वाचा, हात, पाय, लिंग आणि गुद हे कर्मेंद्रिय होत. प्राणाचे याप्रमाणे पाच भेद आहेत, पण त्यात प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पाच वायू आहेत. ते क्रियाशील असतात. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आणि प्राण या सर्वांचा मिळून लिंगदेह बनतो. ज्ञान जोवर होत नाही तोवर हाच लिंगदेह ब्रह्मांडामध्ये फिरत राहतो. अज्ञान हेच कारण शरीर असून आनंदमय कोशाचे हे घर. हे लिंग शरीर तीन कोशांचे घरही आहे. कर्मेंद्रिय, पाच रजोगुणी प्राण हा प्राणमय कोश होय. ज्ञानेंद्रिय व मन मिळून मनोमय कोश होतो. बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय मिळून विज्ञानमय कोश होतो. आकाशादी भूतांचे दोन दोन भाग करायचे आणि प्रत्येक अर्ध्या भागाचे चार चार भाग करायचे. ते आपल्या भागाशी न जोडता प्रत्येकाच्या अर्ध्या भागाशी जोडल्यास पंचीकरण होते. याच प्रक्रियेने सर्व शरीर बनतात.
रोम, त्वचा, मांस, नाडे आणि अस्थी हे पृथ्वी तत्वापासून बनलेले अवयव आहेत. जलतत्वाचे 5 अवयव म्हणजे लाळ, रक्त, घाम, शुक्र आणि मूत्र. भूक, तहान, कांती, निद्रा आणि आळस हे भाग तेजसत्वाचे आहेत. वायूचे भाग आहेत गमन, धावणे, उल्लंघन करणे, संकोच होणे आणि प्रसरण पावणे म्हणजेच चपळपणा हे वायूचे भाग. काम, क्रोध, लोभ, मोह आणि भय हे आकाशतत्वाचे अंश. चतुर्विध स्थूलकाय हा अन्नमय कोश आहे. राजवाडा बांधताना प्रथम खोलवर पाया खणावा लागतो. त्याप्रमाणे हे कोश म्हणजे जीवात्म्याचे 3 प्रासाद आहेत. जीवात्मा स्थूल देहाचा संग करून इंद्रियांनी जागृतीत विविध विषयांचा भोग घेतो. त्या अवस्थेतील जीवात्म्याला विश्व हे नाव दिले जाते. तोच सूक्ष्म देहात सूक्ष्म वासनात्मक भोग घेतो. त्यावेळी जागृतीतील वासना बरोबर घेऊन तो तेजस नावाने ओळखला जातो. जीवात्मा स्वतःच्याच कल्पनेने स्वप्न निर्माण करतो व एकटा असूनही नानात्व पाहतो. तोच कारण देहात असताना प्राज्ञ नावाने ओळखला जातो. निद्रेची अवस्था प्राप्त करतो. मग तो जेव्हा स्थूल देहात जागा होतो तेव्हा पुन्हा भ्रमात फिरू लागतो. देह हेच अधिष्ठान असून अहंकार हा करता असतो. इंद्रियांचा समूह हे साधन होय. वायूमुळे होणारी हालचाल हे 4थे अंग कर्माचे असते. इंद्रियाधिकांच्या देवता हा 5वा अंश. हे 5 एकत्र होतात तेव्हा शुभ अशुभ कर्म कायावाचा मनाने घडतात. इष्टकर्म, पुण्यकर्म स्वर्ग आदी फल देतात. अनिष्ट कर्म पाप आणि नरक आदी फल देतात. मिश्र पाप, पुण्यमय कर्म मानवाला पुनर्जन्म देतात. अशा प्रकारे त्रिविध कर्माच्या त्रिविध गती असतात. अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जारज या 4 योनी असून 5वी योनी दिवीज म्हणजे देवांची आहे. या सर्व योनी कर्मभोग भोगण्यासाठी आहेत. कर्मानुसार जीव कल्पकोटी फेरे घालीत या योनीत फिरत असतो. पण कर्माचे फल भोगल्याशिवाय, ज्ञान अंतरीठ असल्याशिवाय कर्म संपत नाही. वेदाने असा सृष्टिक्रम दाखवून दिला आहे. पण हे जग आणि ही जन्मांची व्यवस्थाच मुळात मायाजनित भ्रम आहे. तो सत्य मानणारा मानव म्हणजे निकृष्ट जाणावा. अमानित्व, अंधव इत्यादी गुण अंगी बाणावून घ्यावे. सद्गुरूला शरण जावे आणि आत्मज्ञान जोडावे. स्वधर्माचे आचरण फळाचा अभिमान टाकून करावे म्हणजे ईश्वराची कृपा होईल आणि सद्गुरूचे दर्शन प्राप्त होईल. गुरुला देवासमान म्हणावे. श्रद्धेने त्याला नित्य नमन करावे. सेवा करावी व मोक्षप्राप्तीसाठी त्याच्या उपदेशाचे श्रवण करावे. गुरुचा अनुग्रह झाल्याने सद्विचार खरोखर अंतकरणात ठसे. एरवी कितीही श्रम केले तरी श्रम पदरात पडतील. अंतरंगात ज्ञान ठसणार नाही. हे राजा, तू तुझ्या आश्रमानुसार कर्म केलेस, अनासक्तपणे केलेस, म्हणूनच तू माझा भक्त झालास. म्हणून मी जास्त स्पष्ट करून तुला काही गोष्टी सांगत आहे. भ्रम आणि मोह यांचा नाश करणारे जे परवैराग्य ते तुझ्या ठाई उत्पन्न झाले तेव्हा तुझ्यावरती विद्या प्रसन्न होईल. विद्या म्हणजे ज्ञान. हे 2 प्रकारचे असते. श्रुतीचे ज्ञान ते 2 प्रकार जाणतात. एक आहे परोक्ष ज्ञान आणि दुसरे प्रत्यक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे काय तर गुरुमुखाने शब्दांच्या माध्यमातून ज्ञान ग्रहण करावे. वेदांताचे तात्पर्य 6 प्रकारच्या अंगाने समजून घ्यावे. हे परोक्ष ज्ञान. ते 6 प्रकारे म्हणजे विषयाचा उपक्रम आणि उपसंहार एकरूप असावेत. विषयाचा अभ्यास हवा. विषय अपूर्व हवा म्हणजे पूर्वी कोणीतरी सांगितलेल्याचीच पुनरुक्ती नको. आपण जो विषय मांडतो त्याचे निश्चित फल असले पाहिजे. त्याची उपपत्ती साधार हवी. त्याचा सिद्धांत म्हणून काही सत्य निष्कर्ष निघाला पाहिजे. ब्रह्म एक आहे की अनेक आहेत असा जो संशय आला तो संशयही असे श्रवण झाले तर येत नाही. ब्रह्म नाही ही मती म्हणजे असतचे आवरण बुद्धीवर पडणे होय. ते आवरण नष्ट झाले की वस्तू वस्तुपणाने जशी आहे तशीच सत्स्वरूपाने असते. श्रवणानुसार मनन केले तर असंभाव्य आहे हा विचारच लयाला जातो. मन स्थिर करून त्यांची मनाशी समजूत पाडून घ्यावी. मी कमी ज्ञान असणार आहे ही प्रत्यक्ष स्थिती आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे पण अप्रत्यक्ष आहे. माझे व त्याचे ऐक्य कसे होणार असा जो संशय येतो त्यालाच संशय भावना किंवा असंभावना म्हणतात. तिन्ही अवस्थात ज्ञान म्हणून जे म्हणावे ते एकच असते. तेच सच्चिदानंद आहे. वस्तू, कल्पना, व्यक्ती यांच्या उपाधीमुळे अज्ञानाचा भ्रम उत्पन्न होतो. विवेक नसेल तर तो भ्रम खरा वाटतो.
आत्मा एकमेव आहे या नात्याने नटलेले जग हे मिथ्या आहे. ते स्वप्नासारखे दिसते. त्याचा प्रारंभ व अंत हा भेद खरा वाटतो तो उपाधीमुळेच, आणि द्वैतही उपाधीमुळेच उत्पन्न होते. सद्वस्तू जे ब्रह्म त्यावर इंद्रियगम्य गोष्टींचा आभास उत्पन्न होतो तो खरा मानला जातो. याला अध्यारोप म्हणतात. तो अध्यारोप सोडून द्यावा. अपवादभूत अशी कोणती परिस्थिती होते तिचा विचार करावा आणि मनन करावे. जो उपदेश गुरुने दिला तो ऐकून त्याप्रमाणे चिंतन करून प्रतीती घ्यावी. म्हणजे जीव ईश्वराचे ऐक्य अनुभवास येईल. ब्रह्मवस्तू आपल्याला भासत नाही हेही मतीवर पडणारे आवरणच. त्याला अभान आवरण म्हणतात. सांगितल्याप्रमाणे हे जे मनन चिंतन करतात त्यांच्या बाबतीत हे अभानावरण जाते. असा निधिध्यास झाला आणि आवरण दूर झाले की अद्वैत अवस्था प्राप्त होते. अभ्यासाने ती स्थिरावते. सर्व संकल्प सोडून द्यावे. एकांतात बसावे. दिवसेंदिवस ध्यान करावे. म्हणजे आपण स्वतःच ब्रह्म होतो. भ्रमरीचे ध्यान करून भयाने किडाही भ्रमर होतो. हा ध्यानाचा प्रभाव लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. जीव तर ब्रह्माहून वेगळा नाहीच. जीवाने जर ब्रह्माचे ध्यान केले व तो ब्रह्मस्वरूपात पावला तर त्यात काय मोठेसे आश्चर्य आहे. हे राजा, ध्यान तरी कशासाठी करावे असं म्हणशील तर मी तुला सांगतो. त्याने तुला तुझा खरा सुअर्थ प्राप्त होईल. एकंदरीत तू कृतार्थ होशील. जी माया अनिर्वचनीय आहे अशी सर्वत्र ख्याती आहे तिच्यामुळे स्वस्वरूपाच्या ठिकाणी भ्रांती निर्माण होते. ती दोरीवर भासणाऱ्या सापाप्रमाणे मिथ्या असूनही मोठा अनर्थ करते. अविद्या ही नेहमी वासना आणि कर्म यांच्याशी युक्त होते. क्रोध आदी विकारांना उत्पन्न करते. त्यांना वश होऊन जीवाची अविनाशी पण हरवून नेते. आवड व नावड यांच्या ताब्यात मन गेले. आवड व नावड यांच्या ताब्यात मन गेले व त्रिविध प्रकारचे कर्म केले तर पुन्हा पुन्हा जन्म मरण भोगावे लागते. रवी हा राहूने ग्रस्त झाला असे मूढ लोक म्हणतात. त्याप्रमाणे जीवावर जे आवरण आहे ते भासमान आहे. तर ज्ञाना वाचून त्या मिथ्या कल्पनेचे निरसन कोण करणार. श्रवण आदी कर्माने जे लोक भक्ती करतात तेच माझ्या स्वरूपाला येऊन भेटतात आणि मुक्त होतात. शब्दज्ञान अप्रत्यक्ष असते आणि आत्मा अप्रत्यक्ष असतो. तू आत्मा ध्यानाने प्रत्यक्ष होतो म्हणून ध्यान करावे. राजा, तू भाग्यवान आहेस. तुला वैराग्य आले आहे. तू उपदेश देण्यास योग्य झाला आहेस. तुझ्या भाग्यात मोक्ष निश्चित आहे. कर्म मला अर्पण केलेस त्याने तुझे चित्त शुद्ध झाले आहे. तुझी माझ्या ठाई दृढ भक्ती झाली आहे. महावाक्यांवर तू आता निर्विघ्नपणे चिंतन करू शकशील. आता परोक्ष अनुभूती घेऊन समाधीमध्ये लीन हो. तत्वज्ञान स्थिर कर. मनाचे संकल्प विकल्प मोडून टाक. वासनांचे वन समूळ जाळून टाक. मग तू जीवनमुक्त होशील. उरलेले प्रारब्ध भोगून तू विदेही होऊन माझ्या ठिकाणी मिळशील. हे राजा, तत्वमसी या महावाक्यावर आता तू चिंतन कर. त्याने तुला परोक्ष साक्षात्कार नक्की होईल. आणि श्रोतो, याबरोबर श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य ग्रंथाचा 12वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. ग्रंथाचा उर्वरित कथाभाग पुढील अध्यायात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.